मित्रांनो, साऊथ कोरियाच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या एका छोट्याशा चुकीमुळे एका व्यक्तीचे 45 कोटींचे क्रिप्टोकरन्सी चोरीला गेले आहेत. या चोरी मागे अत्यंत धक्कादायक आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे. साऊथ कोरिया सरकारकडून अशी काय चूक झाली ज्याच्यामुळे ही चोरी झाली, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, साऊथ कोरियामधील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने टॅक्स न भरल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईच्या दरम्यान त्याच्याकडील क्रिप्टो हार्डवेअर वॉलेट देखील जप्त करण्यात आले आणि त्या वॉलेटमध्ये अंदाजे $4.8 मिलियन किमतीचे क्रिप्टोकरन्सी सुद्धा होते. कारवाईचा भाग म्हणून जप्त केलेल्या वॉलेटचा फोटो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केला आणि इथेच मोठी चूक झाली. फोटो अपलोड केल्याच्या फक्त 30 मिनिटात त्या वॉलेटमधील सर्व क्रिप्टोकरन्सी गायब झाले, कारण त्या फोटोमध्ये वॉलेट सोबतच त्याचा 24 शब्दांचा सिक्रेट रिकव्हरी फेज सुद्धा स्पष्टपणे दिसत होता. सिक्रेट रिकव्हरी फेज म्हणजे 12 किंवा 24 इंग्रजी शब्दांची गुप्त यादी असते, जी तुमच्या क्रिप्टो वॉलेटची मास्टर की असते. मोबाईल हरवला किंवा ऍप डिलीट झालं तरी या शब्दांच्या मदतीने वॉलेट पुन्हा ऍक्सेस करता येते आणि ज्याच्याकडे हे 12 किंवा 24 शब्द असतील तो व्यक्ती वॉलेटमधील संपूर्ण क्रिप्टोवर ताबा मिळवू शकतो. मग काय, फोटो अपलोड होताच एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीने तो सिक्रेट रिकव्हरी फेज वापरून वॉलेट ऍक्सेस केले. सुरुवातीला ट्रान्झॅक्शन फीस साठी त्याने थोडेसे इथेरियम त्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यानंतर वॉलेटमधील सर्व क्रिप्टोकरन्सी त्याने दुसऱ्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करून घेतली. मित्रांनो, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचे क्रिप्टो होल्डिंग्स वॉलेटमध्ये ठेवत असाल तर सिक्रेट रिकव्हरी फेज कधीही स्क्रीनशॉट करून ठेवू नका आणि कोणालाही व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा ईमेलवर शेअर करू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.